तारण्या मागण मानो बुद्धवाले जन्मा, विश्व तारण्या मागण मानो बुद्धवाले जन्मा। अष्टांगाचा मार्ग बुद्धाचा मनात रुजला बाई, अज्ञातील करुणा करा महिमा तुझा अपार, सुगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला किवार, विश्व शांतीचा मी आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने खूप छान विहार आहे आणि ध्यान साधना वगैरे आम्ही केली। खूप बुद्ध विषयावर चर्चा केली। बुद्ध काय आहे हे त्यांना समजलं नाही, त्यांना समजून सांगितलं आणि बुद्ध हा धम्म खूप सुख आणि शांतीचा मार्ग देणारा आहे, न युद्ध करणारा, ना कोणाचं जातवेदी न करणारा आहे। तो सदैव शांतीचा मार्ग देणारा आहे। तो शांत आणि मानव जीवनावरती आधारित आहे। या मानवाने आपल्याला बुद्ध विहार दिला आहे। सगळ्या जणांनी जाऊन या विहाराला भेट दिली आहे। खूप छान परिसर आहे आणि सगळे उपासक उपासिका खूप छान बोलतात, समाजावरून बोलतात, विषयावरून सांगतात, समाज कसं घडवायचं, बुद्धाला कसं सांगायचं, हे सगळ्या विषयावर आम्ही आज चर्चा केली आहे। हे दोन शब्द बोलून केदारे सर आणि गौतम सर यांनी मार्गदर्शन छान केले। हे इथे देखील करतात। खूप छान यांनी परिसर आणून घडून आणला आहे। या विहारात काही सोय असली नसल्यामुळे हे करतात आणि सगळ्यांना समजून सांगतात। आज जी आहे विहाराची जागा यांनी आज राखून ठेवली आहे आणि त्यांना खूप धन्यवाद। असंच त्यांचं आणि जी शुभेच्छा आहे असंच पुढे आपण विहार छानपैकी सगळं परिसर छान व्हावं ही बुद्ध प्रार्थना करते। सालाबादप्रमाणे नालंदा बुद्धविहार समितीतर्फे बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम या चंदनपुरी शिवारात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे। या ठिकाणी महिला उपासक आणि पुरुष उपासक हे या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांनी त्रिशरण पंचशील बुद्धपूजा आणि परित्राण पाठ याचं पठण केलं आहे आणि ध्यानधारणा पण केलेली आहे। या ठिकाणी भगवान बुद्धांनी दिलेला संदेश एकच आहे, धर्म न हिंदू बौद्ध है, धर्म न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन। या विपश्यनाचार्य श्री गोयंका गुरुजींच्या ध्वजाप्रमाणे सर्वांना या ध्वजाचा अर्थ उमगो आणि सर्वांना या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। भौत सप्प मंगलं रक्षंत सप्प देवता, स बुद्धानुभावाने धम्मानुभावाने संघानुभावाने सदा सुखी भवन्तु। साधु। सालाबादप्रमाणे नालंदा बुद्धविहार समितीतर्फे बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम या चंदनपुरी शिवारात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे। या ठिकाणी महिला उपासक आणि पुरुष उपासक हे या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांनी त्रिशरण पंचशील बुद्धपूजा आणि परित्राण पाठ याचं पठण केलं आहे आणि ध्यानधारणा पण केलेली आहे। या ठिकाणी भगवान बुद्धांनी दिलेला संदेश एकच आहे, धर्म न हिंदू बौद्ध है, धर्म न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन। या विपश्यनाचार्य श्री गोयंका गुरुजींच्या ध्वजाप्रमाणे सर्वांना या ध्वजाचा अर्थ उमगो आणि सर्वांना या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। भौत सप्प मंगलं रक्षंत सप्प देवता, स बुद्धानुभावाने धम्मानुभावाने संघानुभावाने सदा सुखी भवन्तु। साधु।